ज्ञानेश कुमार निवडणूक आयुक्त झालेत नवीन, त्याच्या विरोधात विरोध आहे की यांची नियुक्ती कशी केली आणि यांना त्या संदर्भात कोर्टात जाणं नियुक्ती झाली म्हणून. कुठल्या कशा? ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयोग आहेत, त्यांची नियुक्ती झालेली आहे, त्यामुळे आता राहुल गांधी यांचा विरोध आहे आणि काँग्रेस त्यांच्या विरोधात आता कोर्टात जाणार आहे. अरे बाबा, त्यांनी नेहमी विरोध केलाय ना, म्हणजे निवडणूक आयोगाला पण विरोध केलाय, कोर्टाला पण विरोध केलाय, EVM ला पण विरोध केलाय. त्यामुळे ते नेहमी विरोध करतच असतात. जेव्हा हरतात तेव्हा विरोध करतात, कोर्टात जातात. कोर्टाने निकाल त्यांच्या बाजूने दिला तर कोर्टाला चांगलं म्हणतात, कोर्टाने निकाल त्यांच्या विरोधात दिला की कोर्टावर पण आरोप करतात. आता यांच्याबद्दल मी काय बोलणार. लोकसभेत यश मिळालं, मात्र लोकसभेत यश मिळाल्यानंतर ते एवढे हुरळून गेले की त्यांना वाटलं सगळं आकाश जिंकलं आणि मग मंत्रिमंडळाचं वाटप झालं विधानसभेचा. त्यांना वाटलं सगळं म्हणजे विधानसभा आम्ही जिंकणार. परंतु या महाराष्ट्रातली जनता जी आहे तुम्हाला फेक नरेटिव्हला एकदाच बळी पडली, पुन्हा नाही. आणि त्यामुळे कामाला महत्त्व देणारी महाराष्ट्रातली जनता आहे. आम्ही 2.5 वर्षात जे काम केलं, जे दिवस रात्र काम केलं, सगळे प्रकल्प पुढे नेले, लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या आणि त्यामुळे लँडस्लाईड मॅन्डेट जनतेने आम्हाला दिलं. काम करणाऱ्याच्या मागे जनता उभी राहिली, गरीब असणाऱ्यांना कायमचं घरी बसवलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.